गेल्या अनेक दिवसापासून आपण सगळ्यांनी भिवंडी महानगरपालिकेची परिस्थिती पाहिली असेल. निवडणूक झाल्यापासून ते आजपर्यंत निवडणूक झाल्यानंतर भिवंडीत एक सेक्युलर फ्रंटची आम्ही स्थापना केली आणि सेक्युलर फ्रंटची स्थापना करून ज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार प्लस समाजवादी पार्टी असे प्रमुख लोकांच्या उपस्थितीत सेक्युलर फ्रंटची स्थापना केली. एक कॅम्पही लावला गेला. परंतु गेले 25 दिवसापेक्षा जास्त दिवस काँग्रेस 30 प्लस राष्ट्रवादी 12 असे 42 लोक आम्ही कॅम्पमध्ये होतो. दरम्यानच्या काळात समाजवादी सहभागी झाली नाही. 9 तारखेला 9 फेब्रुवारीला मी स्वतः जाहीररित्या आवाहन केलं पत्रकार परिषद भिवंडीत घेऊन की जी काही भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना झालेली आहे तर याच्यात समाजवादीने सहभागी व्हावं. महापौर हा काँग्रेसचा असेल, उपमहापौर राष्ट्रवादीचा असेल, परंतु जर समाजवादी सहभागी होत असेल तर आम्ही 4 पावलं मागे येऊन उपमहापौर समाजवादीला द्यायला तयार आहोत आणि जे राष्ट्रवादीचे वाटायचे ते आम्ही घेऊ. 9 तारखेची बाईट आहे. त्यावेळेस मला पत्रकारांनी विचारलं की अपक्ष विलास पाटील जर तुमच्यासोबत आले तर काय. तर मी तेही बोललो होतो की त्यांनी जर आमच्याकडे आले तरी सुद्धा त्यांच्या 4 लोक 5 लोक जे आहेत त्यांनाही आम्ही उपमहापौर द्यायला तयार आहे, परंतु सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी व्हावं. आणि त्यावेळेस मीडियाचा एक प्रश्न होता की मग तुम्ही त्यांच्यासोबत जाणार का. तर त्या प्रश्नाचं मी स्पष्ट उत्तर दिलं होतं की 42 लोक 4 लोकांच्या सोबत कशी जातात आणि का जावं. तर आम्ही त्यांचा मान सन्मान करायला तयार आहोत, परंतु कोणीही आलं नाही. उलट 16 तारखेला फॉर्म भरल्यानंतर समाजवादी पार्टीचे गटनेते असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, आमचे जावेद दळवे साहेब असतील किंवा इतर लोक यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली की आम्ही स्पष्टपणे शिवसेनेसोबत जाणार आहोत. आणि त्यांच्या त्या भूमिकेमुळं गेले 25 दिवस जनतेचं स्पष्ट कौल काँग्रेसच्या बाजूने असताना 30 नगरसेवक होते, परंतु तरीही कुठल्या निर्णयापर्यंत आम्ही पोहोचत नव्हतो. आणि म्हणून 16 तारखेला ह्या लोकांनी, जे लोक सेक्युलर फ्रंटच्या मिटिंगला होते, ह्या लोकांनी 16 तारखेला अशी भूमिका घेतल्यामुळं मग आम्ही वेगळ्या भूमिकेत गेलो आणि एक बीजेपीचा गट जो आमचा काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंट जो भिवंडीत निर्माण झालेला आहे त्या गटामध्ये सहभागी होत आहेत. आणि म्हणून त्यांचं स्वागत करून आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेबांशी देखील चर्चा झाली आणि त्यांनीही सांगितलं की ते निरीक्षक पाठवतील, त्यांचे निरीक्षक सगळ्यांशी 1 to 1 चर्चा करतील आणि त्याच्यानंतर ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल. गट म्हणजे एकूण किती नगरसेवक तुमच्याकडे येत आहेत तो आकडा स्पष्ट करा. हे तुम्हाला सगळं 20 तारखेला स्पष्ट होईल. महापौर हा सेक्युलर फ्रंट जी काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंट निवडणूक झालेला आहे त्यांचाच महापौर होणार, त्यांचाच उपमहापौर त्यांचा. तुम्ही पक्षाचं विचारण्यापेक्षा, राष्ट्रवादीचा का काँग्रेसचा का कोणाचा विचारण्यापेक्षा आमचा जो सेक्युलर फ्रंट झालेला आहे भिवंडीत काँग्रेस प्रणित त्या सेक्युलर फ्रंटचाच महापौर होणार आणि त्यांचाच उपमहापौर. एकंदरीत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रसंगी आम्ही निवडून आलेले नगरसेवकांनाही पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात कमी पडलेलो नाही. जिथे कोणीही भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे शिवसेनेसोबत गेलेल्या कोणत्याही माणसाला वर आम्ही तातडीने शिस्तभंगाची कारवाई केलेली आहे. या सर्व निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांना दूर ठेवण्याकरता काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष महाराष्ट्रातला असल्यासोबतच भिवंडी असल्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आम्ही आमची जबाबदारी पार पाडू. परफेक्ट होम एंड परफेक्ट बिजनेस प्लेस प्रेजेंटिंग इन्फिनिटी स्क्वायर. यहाँ कमर्शियल एंड रेसिडेंशियल दोनों अवेलेबल है. सेपरेट एंट्रीज, टिपिकल ऑफिस स्पेस, कॉन्फ्रेंस रूम, 325 स्क्वायर फीट से 12,000 स्क्वायर फीट तक की जगह अवेलेबल है. स्टार्ट फ्रॉम 25 लाख. 2 and 3 BHK फ्लैट्स अवेलेबल. स्टार्टिंग प्राइस 46 लाख. कार पार्किंग अवेलेबल फॉर ऑल यूनिट्स. 3 हाई स्पीड लिफ्ट फॉर बोथ. स्पेशियस इंडोर गेम, फुल्ली इक्विप्ड जिम एंड पार्टी लॉन. फुल्ली फायर सेफ्टी अवेलेबल. लोकेशन है कल्याण नाका पेट्रोल पंप के बाजू में. फॉर बुकिंग एंड डिटेल्स कॉल द बिलो नंबर्स. ऐका त्याच्यात तुम्हाला मी सांगतो मॅडम, त्याच्यात तुम्हाला मी सांगतो निवडणूक झाल्यानंतर डे 1 काँग्रेसचे 30 आल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाचे 12 लोक डे 1 सेक्युलरच्या अजेंड्यावर काँग्रेस सोबत आहेत. साहेब आम्ही डे 1 तुमच्यासोबत 25 दिवसापासून जास्त दिवस कॅम्प लागला, पण राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचा एकही नगरसेवक इकडे तिकडे गेला नाही. प्रयत्न असतात ना कुठून असणार. प्रवृत्ती झाली भाजपकडून आहे का शिवसेनेकडून झालं, कुठून झालं ते बोलण्यापेक्षा प्रयत्न झाला. आम्हीही प्रयत्न केले की आमच्या विचाराची लोक आमच्यासोबत यावी, परंतु आमच्या विचाराची खरी लोक होती समाजवादी पार्टी.
अपक्ष लोक होती पण ते नाही आले आमच्यासोबत थँक्यू थँक्यू थँक्यू